आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई, जे 5400 फूट उंचीवर असून शिखरावर कळसूबाईचं मंदिर आहे. या ठिकाणाला महाराष्ट्रात एव्हरेस्ट असं देखील म्हटलं जातं. निसर्गरम्य सह्याद्री रंगांचे सुंदर दृश्य आणि धार्मिक वातावरण यामुळे ट्रेकर आणि भाविक दोघांसाठी आवश्यक असं हे पर्यटन स्थळ ठरतं. हे ठिकाण अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असून याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऋषिकेश पाटील ब्लॉग्स. तर आजची ट्रिप नाहीये, ट्रेक आहे. खूप स्पेशल ट्रेक आहे जी लवकरच तुम्हाला सांगूयात. बरं, आम्ही चाललोय कळसूबाईला ट्रेकिंगसाठी. तर आता वाजलेत 9 आणि 9:30 झालेत. तर आता आपण इथून जाणार आहोत ठाण्याला. ठाण्याला आपल्या एका मित्राची कार आहे, तिथून मग आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत आणि तुम्हाला अपडेट देत जाऊ. स्टे ट्यून. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई. चलो, तर आता आम्ही लिफ्ट मध्ये आहोत. ही आमची नवीन लिफ्ट आहे. बटन दाबला रे अजून. काय बोलायचं? हाय भाई बोलते मी ब्लॉगर आहे, मी ब्लॉग ब्लॉगर आहे, नवरा ब्लॉगर आहे. तर आता आम्ही ठाण्याला येऊन थांबलोय आणि इथे कळसूबाईला चाललं. याचा टी शर्ट बघून घ्या. गाडी सकाळ तसं चाललं. आपण आहोत आता ठाण्याला आणि इथून थेट जाणार आहोत आपण कळसूबाई. आपला समृद्धी महामार्ग पकडून तिथूनच आपला एक फाटा जातो नाशिककडे आणि तिथून एक 20 ते 25 किलोमीटरवर लागतं कळसूबाई. मुंबईहून कळसूबाई अंतर 150 किलोमीटर आहे. म्हणजे आसपास आपल्याला 3 ते 3.5 तास लागणार आहेत कळसूबाईला पोचायला. आणि आता वाजलेत पहाटेचे 2:45 आणि आपण आता ट्रेक चालू करतोय. आपल्यासोबत मेंबर आहेत दीपेश, अग्री लाईफ मेंबर, आणि नवीन मेंबर जॉईन झालाय आपल्यासोबत. ओके, हा कांबळे. सो आता बघू, पूर्ण 5400 फूट वर जायचंय. आता सुरुवात करतोय, चला. हे ट्रेक चालू आहे कळसूबाई, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. आणि आता आपण पोहोचलोय कळसूबाई. ट्रेक जिथून सुरू होते तो जो मेन गेट आपला तुम्ही बघता, इथून सुरुवात आहे. अजून पूर्ण ट्रेक बाकी आहे. 2:30 वाजता आपण कळसूबाईच्या पायथ्याशी म्हणजे बारी गावात पोहोचतो आणि लगेच सुरुवात करतो ट्रेकला. कळसूबाई हा ट्रेक 7 किलोमीटर इतका असून पुढे शिखरावरती पोहोचायला 3 ते 4 तासाची वाट आहे. हा रोड होता आणि आम्ही हा रस्ता पकडून परत पोहोचलेलो आहे या मेन रोड वरती. इथून पुढे आपल्याला सरळ जायचं आहे कळसूबाई ट्रेककडे. पुढे हा ट्रेक पूर्णपणे ऍडव्हेंचरस होणार असून शिखरावरती जाताना कधी दगडातून, कधी पायऱ्यावरून, तर कधी कठीण कातळ दगडाच्या लोखंडी शेड्यांवरून हा ट्रेक जातो. आणि रात्री अंधारात वाट चुकायचं असे काही चान्सेसच नाहीत, कारण इथल्या ग्रामस्थांनी योग्य ठिकाणी एरो दाखवून ठेवलेले आहेत. तर ह्याच्यावरून अशा प्रकारे आपण ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे ट्रेक. इथे तो आपण आलोय आता, शिड्या चढतोय, जिना लागलाय. गणपती बाप्पा मोरया. नमो पार्वती पते महादेव. काय होत ते दिसतंय तिकडे कळसूबाई शिखर आहे आणि इकडे सूर्योदयाची वेळ आलेलीच आहे. आणि आता थोडंच अंतर राहिलं आपल्याला वरती पोचायला कळसूबाई शिखरावर.
आणि शेवटच्या टप्प्यावर ही शेवटची शिडी राहिलेली आहे. आपण पोहोचलोय आरामात कळसुबाई शिखरावर. सूर्योदय चालू झालेलाच आहे. शकता परफेक्ट टायमिंग करणार आहोत आता कळसुबाई शिखर. शिडी सर्वात शेवटची आणि सर्वात उंच लोखंडी शिडी असून आपण सकाळी 5:30 वाजता पोहोचतो कळसुबाईच्या शिखरावर. आणि कळसुबाईच्या शिखरावरून दिसणारा तो सूर्योदय डोळ्यात सामावून घेऊन आपण दर्शन घेतो कळसुबाईचं. वरून कळसुबाईचे मंदिर ढगांनी वेढलेले, आजूबाजूचे डोंगर आणि त्यातून बाहेर पडणारा तो सूर्य फारच सुंदर अनुभव देतो. छान ही बात करायची आहे. दाखवतो आपल्याला म्हणजे आपण तिथं फोटीवाले सुद्धा जमून जातो. आता आपल्यासोबत आहे 70-75 इयर्सचे आपले आजोबा. त्यांनी सुद्धा हा ट्रेक सक्सेसफुली पार केलेला आहे. आणि जवान ऐसा आपका एक्सपिरियन्स Age is like it's only a number. Both of us are 71 years old and we are friends since last 65 years. Can you imagine? And we have done lot of crazy things in our life. We keep on going on a road trip. So, and this is beautiful. This is a fantastic. This is a good experience. We have done so many tracks earlier, but this is definitely is a challenging. It's challenging. One must do that. How many? Mostly four. We went to Uttarakhand. We went to proper trekking. इकडेच आम्हाला भेटली वर 71 ते 75 वर्षीय असलेल्या आजोबांची जोडी. या वयातही त्यांची एवढी जिद्द पाहून आपण त्यांच्यासमोर काहीच नाही असं वाटायला लागलं. कळसुबाई मंदिर फक्त ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध नसून त्याला एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. शिखरावर असलेले छोटे पण सुंदर कळसुबाईचे मंदिर इकडच्या लोकांचं कुलदैवत आहे. नवरात्रीच्या काळात इकडे जंगी उत्सव साजरा केला जातो. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 1746 मीटर म्हणजेच 5400 फूट उंच आहे, जे अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असून याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं. फायनली आपण हा ट्रेक कंप्लीट केला आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कळसुबाई. खूप छान अनुभव होता, सुंदर एकदम. आता 6:30 वाजलेत, आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलो. चला इकडे थोडं थांबून सुंदर फोटो व्हिडिओ कॅमेरा टिपून आपण परतीचा प्रवास सुरू केला. उतरून ड्रोन शूट घेतले आणि मॅगी बनवायला खूप प्रयत्न केले, पण वर असलेल्या हवेमुळे ते शक्य झाले नाही. चढणं जेवढं सोपं वाटलं तेवढंच उतरणं अवघड वाटत होतं. स्लिपरी रस्ते आणि ऊन खात आम्ही उतरलो कळसुबाईच्या पायथ्याशी. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आणि राहिलंच काही तर कमेंट मध्ये नक्की विचारा. सो धन्यवाद.